नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हे जे कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतर दिल्लीला सुरू असलेलं आंदोलन जे बारगळलेलं आहे, त्याला सगळ्यात जास्त जबाबदार कोण असेल तर तो कॉक्रोच जनता पार्टीचा व्हर्च्युअल संस्थापक अभिजित दिपके आहे. आणि तितकाच त्यामध्ये स्वतःला अकारण झोकून देणारा सोनम वांगचुक हा चळवळ्या माणूस सुद्धा तितकाच जबाबदार आहे. कारण या प्रकारचं काही करायचं असेल तर सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की त्यातले जे जाणकार आहेत त्यांचा आपण सल्ला घेतला पाहिजे. म्हणजे अण्णा हजारे आहेत आमचे, केजरीवाल आहेत दिल्लीचे, किंवा अंतर्वलीसाठी जरांगे पाटील आहेत, यांचा सल्ला घेतला असता तर हे आंदोलन यशस्वी किती होईल उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने सोडून द्या, पण निदान जनमानसामध्ये त्याचा एक प्रभाव निर्माण करता आला असता. जसं जरांगे पाटील तुम्ही बघितलं की जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून काहीही निष्पन्न होऊ शकलं नाही, पण त्याचा प्रभाव किती आहे. आज सुद्धा कुठेतरी अमेरिकेत काय झालं किंवा दुबईमध्ये इराणमध्ये काय झालं तर आपले सगळे पत्रकार धावत धावत जरांगे पाटील यांच्याकडे जातात की नाही त्यांचं मत विचारायला. अलीकडे अण्णा हजारे मागे पडलेत आणि त्यांची जागा महाराष्ट्रात जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. पण जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा किती प्रभाव पडला बघा. अण्णा जितके प्रदीर्घ काळ आंदोलन करायचे, उपोषण करायचे, तेवढं जरांगे पाटील यांना तो विक्रम गाठता आलेला नाही. पण वांगचुक यांनी कसलाही गाजावाजा न होता अण्णांचा विक्रम मोडून दाखवलाय. 12-13 दिवस ही अण्णांची मर्यादा असायची, कालमर्यादा. पण वांगचुक यांनी त्याच्या पलीकडे जाऊन दाखवलेलं आहे. पण अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनामध्ये जे गारुड निर्माण केलं होतं ते वांगचुक किंवा दिपके यांना करता आलं नाही. याचं कारण त्यांनी या विषयातले योग्य ते सल्लागार गोळा केले नाहीत, त्यांचा सल्ला त्यांच्याबरोबर विचार विनिमय केला नाही, काय म्हणतात ते सल्ला मशवरा केला नाही. त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगायला लागतात. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा प्रभाव किती होता बघा, की त्यावेळेला त्यांना विमानतळावर गाठण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आणि जी प्रतिक्रिया उमटली होती तशी काहीशी प्रतिक्रिया वांगचुक किंवा हे जे दिपके आहेत त्यांना होती की विमानतळावरच त्यांना अटक होणार आणि मीडियाने अशी हवा निर्माण केली होती. पण विमानतळावरून पोलिसांनी दिपकेला सरळ जंतर मंतराला आणला आणि पहिल्याच दिवशी तिथे किती अफाट गर्दी जमली ती बघून स्वतः दिपकेलाच आंदोलन गुंडाळावं लागलं होतं. आणि आता दुसऱ्यांदा जे उपोषण आंदोलन सुरू केलंय त्याच्यामध्ये वांगचुकने उडी घेतली. पण उपोषण कधी सुरू करायचं, कसं चालवायचं आणि कसं मागे घ्यायचं याचं जे एक विशेष रणनीतीचा भाग असतो तो अण्णा हजारे किंवा जरांगे पाटील यांना जमला होता, केजरीवाललाही जमला होता. तुम्हाला आठवतं अण्णा हजारेंच्या पहिल्या उपोषणानंतर खुद्द केजरीवालने सुद्धा एक आंदोलन केलेलं होतं. ते जंतर मंतरवर किंवा रामलीला मैदानात नव्हतं, कुठच्या तरी दिल्लीच्या एका मोहल्ल्यामध्ये केलं होतं. आणि अखेरीस अण्णा हजारेंच्या हस्ते किंवा आणखीन जेटली वगैरे कोणाच्या तरी हस्ते मोसंब्याचा रस पिऊन केजरीवालने आपलं उपोषण गुंडाळलं होतं. तेव्हा ह्या गोष्टी किंवा असे समारंभ करायचे तर त्यातल्या जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. वांगचुकने आणि हे केलं नाही. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट असते की आजपर्यंत अशा आंदोलनांना जो प्रतिसाद मिळालेला आहे त्या प्रतिसादानंतर सामान्य जनतेच्या मनामध्ये अशा आंदोलनांविषयी जी साशंकता निर्माण झाली आहे ते सुद्धा हिशोबात घेणं आवश्यक होतं. केजरीवाल अशा प्रकारे परिवर्तनाची लढाई घेऊन आलेला होता आणि काय झालं पुढे.
होतं ते बरं म्हणायची पाळी आली. काँग्रेस किंवा दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या पक्षांनी जितका घाणेरडा आणि नागडा भ्रष्टाचार केला नाही, इतका चुथडा केजरीवालने करून दाखवला. आणि त्यामुळे अशा आंदोलनांविषयी जी एक सहानुभूती जनमानसात निर्माण होते, त्याचा मागमूस तुम्हाला या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनात दिसत नाहीये. यांना असं वाटत असं की मीडियामधून गदारोळ झाला की हळूहळू करत इतकी अफाट गर्दी जमा होईल, जनसमुदाय जमा होईल, असं काही होऊ शकलं नाही. काही होऊ शकलं नाही. आणि मग अशा आंदोलनाचा फायदा आपल्या आपल्या हेतूसाठी उठवणारी मंडळी असतात. मग ती शाहीन बागेत पण जातात, किसान आंदोलनात पण जातात. आणि ज्याला स्मशान वैराग्य म्हणतात, की एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घरापासून स्मशानापर्यंत जायचं, तिथे दोन सांत्वनाचे शब्द बोलायचे आणि पाठ वळली की मेलेल्या माणसाला विसरून जायचं. अशी काय ते स्मशान वैराग्य बाळगणारी आणि पोसणारी काही योगेंद्र यादव वगैरे सारखी मंडळी आहेत. त्यामुळे त्यांनी सुद्धा हजेरी लावली आणि त्यानंतर तिकडे पाठ फिरवली. आणि म्हणूनच चार लोकांच्या खांद्यावरून स्मशानात गेल्यानंतर जळायचं फक्त आपल्याला आहे, बाकीचे जळणार नाहीत याचं भान येतं. वांगचुक किंवा दिपके यांना या गोष्टीचं कोणी आठवण करून दिली नाही. आणि म्हणून बिचारे ते नको ते आंदोलन सुरू करून फसलेले आहेत आणि लोकांनी यावं म्हणून रोज डंका पिटतायत. प्रत्येक जण एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्यावी तसं यांच्या आंदोलनाला भेट देऊन जात आहेत. आणि जे हुकमी खायला प्यायला जमणारी माणसं आहेत, ती खाण्याच्या वेळा असतात तेव्हा हजेरी लावतात, बाकीच्या वेळेला थांबत नाहीत. मला आठवतं अण्णांच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं होतं की केजरीवालकडे हुकमी असे 1000-1200 लोक होते, जे कुठल्याही वेळेला शिट्टी वाजवली की धावत यायचे. तुम्हाला आठवतं 2014ची लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली होती आणि त्यावेळेला केजरीवाल हे गुजरातच्या दौऱ्यावर होते. आणि गुजरातच्या दौऱ्यावर निवडणूक आचारसंहिता लागू झाली म्हणून केजरीवाल यांच्या गाड्यांचा ताफा गुजरातच्या पोलिसांनी अडवला. तर आपल्याला आत्ताच्या आत्ता मुख्यमंत्र्याला भेटायचंय म्हणून केजरीवाल हट्ट धरून बसले आणि तरीही ते पोलिसांनी मान्य केलं नाही. तेव्हा केजरीवाल यांनी तिथे सत्याग्रह सुरू केला. म्हणून दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी थेट भाजपच्या मुख्यालयावर हल्ला चढवला होता. अगदी आशुतोष नावाचा पत्रकार पण त्यामध्ये होता. आचारसंहिता लागू होणं, केजरीवालला गुजरातच्या पोलिसांनी अडवणं आणि दिल्लीतल्या मुख्यालयाचा काय संबंध होता. पण कुठच्याही क्षणी दगड धोंडे मारू शकणारे एक 100-125 लोक केजरीवालने पोचलेले होते. ते कुठच्याही क्षणी हातात झाडू घेऊन नाचायला हजेरी लावायचे. या सगळ्याची सज्जता केल्यानंतर केजरीवाल हा अशा आंदोलनात उतरलेला होता. आणि मग अशा आंदोलनाचा खर्च उचलणारे काही महाभाग असतात, काही उद्योगपती असतात, काही व्यापारी असतात. त्या फायनान्सरनी केजरीवालच्या अशा पोचलेल्या लोकांना खाण्यापिण्यापासून पिण्यापासून सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. म्हणून मुख्यमंत्री पद उपभोगत असताना सुद्धा रेल भवन समोर रस्त्यावर रात्रभर झोपण्याचा पराक्रम केजरीवालने प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केला होता. तेव्हा हे सगळे जाणकार आहेत त्यातले. वांगचुक यांनी उपोषणासाठी अण्णा हजारे किंवा जरांगे आणि आंदोलनाचा तमाशा उभा करण्यासाठी, फड रंगवण्यासाठी अभिजित दिपकेने केजरीवालचा सल्ला घ्यायला पाहिजे होता. पण दिपकेच्या आंदोलनात येणं केजरीवालला कमीपणाचं वाटलं असेल. कारण एक काल केजरीवाल यांचा एक चेला म्हणून त्यांच्या त्या टोळीमधला एक साथीदार म्हणून दिपकेनी काम केलेलं आहे. आज दिपके मोठा होताना बघितल्यावर किंवा त्याच्यावरच सगळा प्रकाशाचा झोत आहे बघून
केजरीवाल अस्वस्थ झाले असतील आणि जंतर मंतर पासून दूर राहिले असतील तर नवल नाही. पण सांगायचा मुद्दा इतकाच की अशी आंदोलनं करणं आणि यशस्वी करणं यासाठी आवश्यक असलेली जी कुशलता आहे ती ज्यांच्याकडे आहे त्यांचा सल्ला न घेता या प्रकारचं आंदोलन सुरू करणं ही मोठी चूक, मी त्याला घोडचूक म्हणेन, जी वांगचूक आणि डिपके यांनी केलेली आहे. आता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. कारण सरकार किंवा सत्ता जी असते त्यांची ताकद फक्त हातात पोलिसांनी दंडुका घेतला, बंदुका आहेत एवढीच नसते. तुमच्यासारख्या शेकडो लोकांना हाताळण्यासाठी वेळ आली तर अतिशय आक्रमक होऊन तुमची डोकी फोडण्याची क्षमता असलेली फौज, ज्याला कायदा व्यवस्था पोलीस यंत्रणा म्हणतात, ती सरकारच्या हाती असते. त्यामुळे सरकारकडे अशा आंदोलनांना आवर घालण्यासाठी भरपूर संयम असतो, भरपूर वेळ असतो, जो वेळ तुमच्याकडे नसतो. कारण एक एक क्षणाला तुमच्या पोटातली आग तुम्हाला खाऊन टाकत असते. आणि म्हणून या प्रकारची आंदोलनं करताना त्याचं पूर्व नियोजन करावं लागतं, की कधी सुरू करणार, कधी ते भडकवायचं, कधी 4 पावलं मागे यायचं, या सगळ्याचं आधीपासून आराखडा तयार करून मग या आंदोलनात उतरायचं असतं. पण डिपके म्हणजे काय, तो व्हर्च्युअली असतो, त्याला सोशल मीडियात वावरणं माहिती आहे, जमिनीवर जे करावं लागतं त्याची काहीही माहिती नव्हती. आणि म्हणून तुम्ही बघता तिथे इकडे तिकडे फिरतंय कसं पळापळ केलेलं. मला ती एक पंचतंत्र किंवा कुठली तरी गोष्ट आठवते. त्यामध्ये जंगलातले प्राणी म्हणतात दरवेळेला सिंहानेच का राजा झालं पाहिजे, निवडणुका घ्या. आणि निवडणुका घेतल्यानंतर माकड जे असतं ते राजा म्हणून निवडून येतं. मग एकदा चक्रवात येतो रानावनामध्ये, भयंकर भडभड आणि काय काय सुरू होतं वादळ. तर सगळे म्हणतात माकडाला, अरे तू राजा आहेस, तू काहीतरी कर ना. तर माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारते, मी करतोय ना, एवढी धडपड करतोय तुम्हाला दिसत नाही. त्या प्रकारची अवस्था त्या अभिजित दिपकेची झालेली आहे. आणि बिचारा वांगचूक गळफास लागल्यासारखा त्या उपोषणात अडकून पडलाय. आणि त्याचं एकमेव मोठं कारण किंवा मोठी चूक जर काय असेल तर त्यांनी अण्णा हजारे, जरांगे वगैरे अशा लोकांचा सल्ला घेतला. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.